विरेचन योग 600, उसमें से वमन योग 355, रेचन योग 245। आता वमन योगामध्ये फक्त 6 द्रव्ये त्यांनी विशेषत्वाने वर्णन केले. लिहून घ्या. मदनफल, जिमुतक, इक्ष्वाकू, धामार्गव, कृतवेदन, वत्सक. पाठ करायचे 6 द्रव्ये. असा सुद्धा प्रश्न पडतो, खालीलपैकी वमन द्रव्य कोणतं आहे? तर पाठ पाहिजे. मदनफल, जिमुतक, इक्ष्वाकू, धामार्गव, कृतवेदन, वत्सक. तर या ठिकाणी लिहा मदनफल डॅश 133 योग आहे. जिमोदक 39, इक्ष्वाकू 45, धामार्गव 60, कृतवेदन 60, वत्सक 18. परीक्षेमध्ये याच्यावर दरवर्षी प्रश्न पडतो. तर मदनफल 133 सगळ्यांनाच माहिती आहे बऱ्यापैकी. पण खाली जे आहे जिमूतक, इक्ष्वाकू, धामार्गव, कृतवेदन आणि वत्सक. कसं लक्षात ठेवणार तुम्ही? जिमूतक 39 लक्षात ठेवायचं. 39 जिमूतक, इक्ष्वाकू 45, इक्ष्वाकू 45, धामार्गव 60, कृतवेदन 60. या ध ने सुरुवात झाली बघा. ध कसं आहे 6 सारखं आहे म्हणून 60 लक्षात ठेवा. कृतवेदन मध्ये सुद्धा ध आहे. ते सुद्धा 6 सारखं आहे म्हणून 60 लक्षात ठेवा. वत्सक 18. वत्स म्हणजे काय? हे वत्स का? एखादा मुलगा लक्षात ठेवा. 18 वर्षाचा मुलगा. वत्सक 18. हे पाठ करा बरं का. लक्षात राहत नाही. तुम्हाला वाटत सर काय सांगतायत ट्रिक अशा? हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर 2-3 दिवसांनी विचारलं, काहीच येणार नाही. वत्सक अरे सर म्हटले होते मुलगा 18 वर्षाचा मुलगा. धामार्गव अरे धामार्गव संख्या ध 60. कृतवेदन ध याच्यात आहे 60. तर वरचं राहिले ते इक्ष्वाकू 4-5 म्हणजे 45. इक्ष्वाकू. असं समजा इक्ष्वाकू, इक्षुरस 4-5 वेळा रस पिलेला आहे. इक्ष्वाकू शब्द वेगळा आहे. ते एक वामक द्रव्य आहे. पण इक्षुरस आपल्याला माहिती आहे उसाचा रस. इक्षू मी 4-5 वेळा म्हणजे 45. असं लक्षात ठेवा. जिमूतक 39. जिमूतक 39. काही पण लक्षात ठेवा, पण लक्षात ठेवा. आणि मदनफल 133. मदनफल 133, जिमूतक 39, त्यानंतर इक्ष्वाकू 45, धामार्गव 60, कृतवेदन 60, वत्सक 18. बस. पुढे त्यांनी विरेचन योग दिलेले आहेत बघा. विरेचन योग. विरेचन योग. त्यानंतर रेचन योग. त्यांनी काय दिलेत बघा. श्यामा त्रिवृत्त, चतुरांगुल, तिलवक, सुधा, सप्तला शंखिनी, दंती द्रवण. पहिले वमन द्रव्य कोणते आहेत हे पाठ पाहिजे. मदनफल, चिमुतक, इक्ष्वाकू, धामार्गव, कृतवेदन, वत्सक. विरेचन योग कोणते तर श्यामा त्रिवृत्त, चतुरांगुल. सगळ्यांना बऱ्यापैकी त्रिवृत्त सुख विरेचन नाम सगळ्यांना माहिती आहे. चतुरांगुल मृदू विरेचन नाम सगळ्यांना माहिती आहे. आता राहिले दंती द्रवंती विरेचक हे पण तुम्हाला माहिती आहे. तिलवक, सुधा आणि सप्तला शंखिनी लक्षात राहत नाही. तिलवक, सुधा, सप्तला शंखिनी हे लक्षात ठेवा. ही विरेचन द्रव्य आहे. मग श्यामा त्रिवृत्तचे योग दिलेत की श्यामा त्रिवृत्त या द्रव्यापासून 100 कल्प बनवले त्यांनी आचार्यांनी. 100 म्हणजे 110. श्यामा त्रिवृत्त 110 पाठ करा हे. म्हणजे सगळ्यात मोठस मदनफलाचे 133 कल्प आहेत. श्यामा त्रिवृत्तचे 110 पाठच करायचे. श्यामा त्रिवृत्त 110, श्यामा त्रिवृत्त 110, श्यामा त्रिवृत्त 110. चतुर अंगुल 12. चतुर 4 त्रिक 12 लक्षात ठेवा. चतुर 4 into 3 चतु 4 त्रिक 12 असंच पाठ करा. चतुर अंगुल 12. तिलवक 16. 16 तीळ लक्षात ठेवा. 16 तीळ. तीळ असतात ना, मग तीळ खातो ना मकर संक्रांतीला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. 16 तीळ. पाठच करा हे. परीक्षेत मी आता यायला गेलो CCRE परीक्षेला हेच पडलं. तिलवकची संख्या किती? माझ्याकडे ट्रिक होती म्हणून मी लिहिणार. ज्याकडे ट्रिक नाही ते काय लिहिणार? 16 तीळ पाठ करा. 16 तीळ. ही ट्रिक मला आमच्या एका ज्युनियरने सांगितली. ती सुद्धा परीक्षेला आलती. म्हणे सर मी 16 तीळ असं मला लक्षात होतं म्हणून मी तिलवक 16 टाकली.
उस्मानाबाद कॉलेजची ती पास आउट होती, MD पंचक्रम झाली. लक्षात घ्या. तिलवक 16. सुधा 20. सुधा, सुचं पहिलं र सारखं आहे. 2 शब्द दिसतोय का? 2 20. सुधा 20. लक्षात ठेवा. सप्तला शंखिनी 39. शंखिनी, नी शब्द 39 असं पाठ करा. 9 शेवटी 9 येत ना, नी. सप्तला शंखिनी 39 39 असं पाठ करा. आणि दंती द्रवंती 48. दात 48. दंती द्रवंती 48. 48 दंती द्रवंती हे पाठच करा. श्यामा त्रिवृत्त 110. पुढे चतुरांगुल मी कॅटेगरी 4 3 12 12. तिलवक 16 तिळ 16. सुधा 20. सप्तला शंखिनी नी 39 आणि दंती द्रवंती 28. हेच मी तुम्हाला आता 4-5 दिवसांनी विचारेल. ठीक आहे. अशा प्रकारे हे पाठ करायचं आहे. श्लोक नंबर 5. षड विरेचनाश्रया इति शिर मूल तोक पत्र पुष्प फलानिती. याच्यावर सुद्धा प्रश्न पडला होता की खालीलपैकी विरेचन आश्रय कोणता नाही असा मी प्रश्न पडलेला आहे. तर विरेचन आश्रय म्हणजे ज्याच्यातून आपल्याला विरेचनासाठी कोणकोणते आपण अंग वापरू शकतो. दूध आणि क्षीर, मूल, त्वक, पत्र, पुष्प आणि फल. याला आश्रय म्हटले, आधार म्हटले. आपण मुलं घेऊन द्रव्यांची त्याचं विरेचन देऊ शकतो, एखाद्या फळाचं विरेचन देऊ शकतो. आता बघा, क्षीर, स्नुही क्षीर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अर्क क्षीर, बरोबर आहे की नाही? मूल, त्रिवृत्त मूल, बरोबर आहे. त्वक, त्वक सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यानंतर पुष्प, फल, हरितकीचं फल आपल्याला माहिती आहे. यांचे सुद्धा वेगवेगळे हे आहेत. तो बघू आपण पुढे-पुढे. तो विरेचन के लिए औषध द्रव्यों के इन्हीं अंगों को लिया जाता है, जो विरेचन के आश्रय कहते हैं. नीचे में से विरेचन आश्रय कौन से है? किंवा किती आहेत? तर 6 विरेचन आश्रय आहेत. आपल्याला ते माहिती आहे ना, मंत्र पत्रम, पुष्पम, फलम, तोयम ते करतात ना. ते लक्षात ठेवा. पत्र, पुष्प झाडाला काय-काय असतं? पानं असतात, फुलं असतात, फळं असतात, त्याची त्वचा असते. हे 4 झाले. मूळ असतं आणि दूध लक्षात ठेवा, क्षीर. कळलं का? पंचविध कषाय की योनी एव कल्पना. पंच कषाय योन इति मधुर कषाय अम्ल कषाय कटु कषाय तिक्त कषाय 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 चेति तंत्रे संज्ञाः. कषाय की 5 योनियां है. जिस द्रव्यों से कषायों क्वाथों का निर्माण किया जाता है वे कषाय योनी कहलाते हैं. कषाय म्हणजे काय? काढा. लक्षात ठेवा, काढा. आणि ज्या द्रव्यापासून बनवतात, कळलं का? ज्या द्रव्यापासून बनवतात त्याला त्या द्रव्याचं नाव देतात. समजा आता मधुर रसाने बनवला तर मधुर कषाय, अम्ल कषाय, कटु कषाय, तिक्त कषाय, कषाय कषाय. इन पांचों की आयुर्वेद शास्त्र में कषाय संज्ञा है. इसमें लवण नहीं है. मधुर कषाय, अम्ल कषाय, कटु कषाय, तिक्त कषाय आणि कषाय कषाय. तर कषाय किती आहेत? 5 युनी आहे. मधुर, अम्ल, कटु, तिक्त, कषाय. आगे चलते. पंचविध कषाय कल्पना. जर तुम्हाला परीक्षेमध्ये कषाय की 5 योनी विचारली तर तुम्हाला हे सांगावं लागेल. मधुर कषाय, अम्ल कषाय, कडू कषाय, तिक्त कषाय, कषाय कषाय. तर पंचविध कषाय कल्पना विचारल्या तर काय आहेत? स्वरस, कल्क, क्वाथ, हिम, फांट. बघा श्लोक नंबर 7 बघा. पंचविधम कषाय कल्पनमिति तद्यथा. स्वरस, कल्क, श्रुत, शीत, फांट, कषायश्चेति. तेषां यथा पूर्वं बलाधिक्यम अत कषाय कल्पना. व्याधि आतुर बलापेक्षिणी नत्यव्यम खलु सर्वाणि सर्वत्र भवन्ति. पंचविध कषाय कल्पना. स्वरस, कल्क, श्रुत. आता क्वाथाचा पर्याय श्रुत आहे. अंडरलाईन करा. पडलेला प्रश्न आहे. श्रुत. स्वरस, कल्क, क्वाथ, हिम. म्हणजे शीत याला पर्याय, हिमला पर्याय शीत सांगितलेला आहे. आणि फांट. ये 5 प्रकार की कषाय कल्पनाएं होती है. इन पंचविध कषाय कल्पनाओं से अंत से क्रमशः पूर्व पूर्व की कल्पनाएं अधिक बलवान होती. दूसरा एमसीक्यू. इन पंचविध कषाय कल्पनाओं में अंत से क्रमशः पूर्व पूर्व
की कल्पनाएं अधिक बलवान होती है। इसलिए इन कषाय कल्पनाओं का प्रयोग व्याधि और रोगी के बल के ऊपर निर्भर करता है। सभी कषाय कल्पनाएं सभी रोगों में लाभकारी नहीं होती है। औषधि द्रव्यों को रोगी व्यक्ति को किस प्रकार से खिलाया जाए जिससे उस द्रव्य के प्रयोग में सुविधा हो और उसके गुण में भी वृद्धि हो जाए और रोगी के लिए वह लाभकर सिद्ध हो। इस दृष्टि से औषधियों का चूर्ण एवं क्वाथ आदि रूप में जो प्रयोग किया जाता है उसे कषाय कल्पना कहते हैं। यह कषाय कल्पना 5 प्रकार की होती है: सोरस, कल्क, क्वाथ, हिमफाट। आता याच्यामध्ये तेषाम यथापूर्वम बलाधिक्यम म्हणजे सगळ्यात बलवान जर काय असेल तर सोरस सांगितलेला आहे आणि सगळ्यात लघु काय असेल तर फांड सांगितलेला. हा तुला दुसरा आहे. बरोबर का? सगळ्यात गुरु कल्पना म्हणजे सोरस म्हणजे बलवान आणि सगळ्यात सगळ्यात लघु किंवा कमी असं म्हणायला काही हरकत नाहीये. तेषाम यथापूर्वम बलाधिक्यम. लक्षात घ्या जर प्रश्न पडला की यात गुणकारी सर्वोत्तम कोणते आहे? बलवान तर सोरस आणि सगळ्यात कमी फांड. एखादा व्यक्ती आहे, दुर्बल आहे, तो चूर्ण, औषधी, गोळ्या-बिळ्या काही घेऊ शकत नाही, त्याला सोरसच्या माध्यमातून त्याला औषध शरीरात गेलं पाहिजे. कल्क ज्याचा आपण उपयोग बस्तीमध्ये करतो, नस्यासाठी करतो, सोरसचा उपयोग सुद्धा नससाठी करतो आपण. क्वाथ काढ्यासाठी करतो क्वाथ. शीत आणि हिम देणं गरजेचा असतो. एखादी शीत चिकित्सा करायची आहे त्यासाठी हिम महत्वाचा आहे. फांड हे 5 प्रकार या ठिकाणी पंचविध कषाय कल्पनेमध्ये येतात. सोरस म्हणजे ज्यूस, कल्क पेस्ट, श्रुती डिकॉक्शन, शीत हिम कोल्ड इन्फ्युजन, फांड हॉट इन्फ्युजन. भरपूर सारं वर्णन तुम्ही भेषज कल्पनामध्ये शिकलेला आहात. पंचाशत महाकषाय और पंचशत कषाय. आता तुमच्या समोर जो टॉपिक येणार आहे 50 महाकषाय आहेत. तुम्ही म्हणणार 50 महाकषाय पाठ करायचे. लक्षात घ्या हे 50 महाकषाय एवढे इम्पॉर्टंट आहेत. याच्यावर एक तरी प्रश्न दरवर्षी असतो. कोणतं द्रव्य कोणत्या गणातील आहे? असा प्रश्न प्रश्न पडतो. तुम्ही ठरवा मग किती अभ्यास करायचा आणि किती नाही करायचं. काय करायचं? चार्ट बनवायचं. सगळे कशाची नाव एका बाजूला आणि त्याचे कंटेंट एका बाजूला. रेकॉर्ड करून टाका. 15 मिनिटात सगळं रेकॉर्डिंग होईल. फक्त ऐका. बाकी काय करू नका. रेकॉर्डिंग हे अतिशय उत्तम माध्यम आहे गव्हर्नमेंटला लागण्याचं. मी तुम्हाला आजच सांगतो. हे तुम्ही रेकॉर्ड करा ऐका फक्त. आता मी तुम्हाला श्लोक दिलेले पंचकर्माचे. योग्य, अयोग्य, सम्यक, अतियोग. 10 मिनिटात पुरं रेकॉर्डिंग होतं. वमन, विरेचन, बस्ती, नसते. याच्यावर जे 5 प्रश्न पडणार तुमचे पाठ. कळते ना सगळ्यांना? 5 प्रश्न जरी पडले तर पाठ आहे ना. आता समजा नोट्स आहे एखादी पंचकर्माची. त्यातले मात्रा अनेक काही गोष्टी आहेत. रेकॉर्ड करा ना तुम्ही. चालता, बोलता, फिरता काय गाणे ऐकण्यापेक्षा तेच ऐका. त्याच्याने उद्धार तुमचा होणार आहे. बाकीच्याने काही उद्धार होणार नाही. तर बघा पंचशत महाकषाय और पंचशत कषाय. पंचाशन महाकषाय इति यदुक्तम तदनु व्याख्यास्याम तद्यथा जीवनीयो, बृहणीयो, लेखनीयो, भेदनीय, संधानीयो, दीपनी इति षटक कषाय वर्ग. बल्यो, वर्ण्य, कंठ्यो, रुद्दिति चतुष्क. कषाय वर्ग तृप्तिग्न, अर्शगुण, कुष्ठगुण, कंडुगुण, कृमिगुण, विषगुण इति षटक कषाय वर्ग. स्तन्यजनन, स्तन्यशोधन, शुक्रजनन, शुक्रशोधन इति चतुष्क कषाय वर्ग. स्नेहोपग, स्वेदोपग, वमनोपग, विरेचनोपग, अस्तापनोपग, अनुवासनोपग, शिरोविरेचनोपग इति सप्तक कषाय वर्ग. शर्दी निग्रहण, तृष्णा निग्रहण, विक्का निग्रहण इति त्रिक कषाय वर्ग. पुरुष संग्रहणीय, पुरुष विरधनीय, मूत्र संग्रहणीय, मूत्र विरधनीय, मूत्र विरेचन इति पंचक कषाय वर्ग. कासहर, श्वासहर, श्वतहरो, जोरहर, श्रमहर इति पंचक कषाय वर्ग. दाह प्रशमन, शीत प्रशमन, उदर्द प्रशमन, अंगमर्द प्रशमन, शूल प्रशमन इति पंचक कषाय वर्ग. शून्यत स्थापन, वेदना स्थापन, संज्ञा स्थापन, प्रजास्थापन, वय स्थापन इति पंचक कषाय वर्ग. इति पंचाशन महाकषाय महतांच कषायानाम लक्षणो
दाहरणार्थ व्याख्याता भवन्ति. 50 महाकशा सांगितलेल्या आहेत. तो 50 महाकषाय, पहले जो 50 महाकषाय कहे हैं, अब उनकी व्याख्या करेंगे. वो इस प्रकार है, जीवनी आदि वर्ग. आता याच्यामध्ये काही त्यांनी वर्ग केलेले आहेत. तर कोणत्या वर्गात कोणता गण येतो हे बी इम्पॉर्टंट आहे. आता जीवनीय म्हणजे काय? जीवन देणारं. जीवनीय आदि वर्ग. याच्यामध्ये काय आहे? जीवनीय, बृहनीय, लेखनीय, भेदनीय, संधानीय और दीपनीय, ये 6 प्रकार के कषायों का प्रथम वर्ग है. परीक्षेमध्ये जर प्रश्न पडला, जीवनीय वर्गामध्ये कोणते गण येतात? तर जीवनीय, बृहनीय, लेखनीय, भेदनीय, संधानीय आणि दीपनीय. नंबर 2, बल्यादी वर्ग, बल देणारे. बल्य करणं असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये काय काय येईल बघा. बल्य, वर्ण्य, कंठ, रुद्य 4 प्रकार कषायों का वर्ग आहे. थर्ड, असे हेडिंग द्यायचं त्यात वर्ग लिहून काढा. नोट्स काढताना तुम्हाला नोट्स काढायच्या आहेत, लक्षात घ्या. त्या पद्धतीने अभ्यास करा. तृप्तिक नादी वर्ग. तृप्ती, त्याच्यामध्ये तृप्तिग्न, अर्शगुण, कुष्ठगुण, कंडुगुण, क्रिमिगुण, विषगुण 6 प्रकार आहेत. स्तन्य जननादी म्हणजे स्तन्य जनन, मातेचं जे दूध असतं ते वर्धन करणार स्तन्य जनन. त्याच्यामध्ये काय आहेत? स्तन्य जनन, स्तन्य शोधन, शुक्र जनन और शुक्र शोधन, हे 4 प्रकार के कषायों का वर्ग आहे. त्यांनी एक वर्ग बनवले. 50 महाकषायामध्ये सुद्धा त्यांनी बायफर्केशन केलं. स्तनजननामध्ये कोणते त्यांनी ते एक्सप्लेन केलेले आहेत. पुढे आहे स्नेहोपगादी वर्ग. स्नेहोपक, उपक शब्द आला की सहाय्य करणारे. तर स्नेहोपक म्हणजे स्नेहन करण्यासाठी उपयुक्त असे सहाय्य करणारे. वमनोपक, वमनासाठी सहाय्य करणारे द्रव्य. जसे एष्टीमधोफांड वमनोपक आहे. स्नेहोपगादी वर्ग स्नेहोपक, स्वेदोपक, वमनोपक, विरेचनोपक, अस्थापनोपक, अनुवासनोपक, शिरोविरेचनोपक, यह 7 प्रकार के कषायों का वर्ग है. छर्दी निग्रहणादि वर्ग. छर्दी निग्रहण, तृष्णा निग्रहण, हिक्का निग्रह, ये 3 प्रकार. पुरुष संग्रहणीय आदि वर्ग. पुरुष संग्रहणीय, पुरुष विरोधनीय, मूत्र संग्रहणीय, मूत्र विरोधनीय, म्हणजे त्या विभागाशी निगडीत एकत्र केले त्यांनी. आता हे मलाशी निगडीत आहे म्हणून काय? पुरुष संग्रहणीय आदि एक वर्ग केला. पुरुष संग्रहणीय, पुरुष विरोधनीय, मूत्र संग्रहणीय, मूत्र विरोधनीय. पुरुष संग्रहणीय म्हणजे पुरुषाचं संग्रहण करणारं. पुरुष विरोधनीय म्हणजे पुरुषाचा जर मल जो प्राकृत असतो तो जर विकृत झाला असेल तर त्याला त्या रंगामध्ये आणणे. दिस इज पुरुष विरजनीय. मूत्र संग्रहणीय, मूत्र संग्रहण करणारे. मूत्र विरजनीय, मूत्राला प्राकृत रंग आणण्याची जी द्रव्य आहेत ते मूत्र विरजनीयमध्ये आहेत. पुढे कास हरादी वर्ग. त्याच्यामध्ये कास संदर्भात जे आहेत. हरादी, कासर, तर कासहर, श्वासहर, श्रोतहर, ज्वरहर और श्रमहर. पुढे 10 प्रशमनादी, 10 प्रशमन, शीत प्रशमन, उदर प्रशमन, अंगमर्द प्रशमन, शूल प्रशमन, हे 5 प्रकार. शोणित स्थापनादी वर्ग. शोणित स्थापन, वेदना स्थापन, संज्ञा स्थापन, प्रजा स्थापन, वय स्थापन, आमलकम वय स्थापन असं म्हटलेलं आहे. स्थापन करणारे आहेत ते म्हणजे सगळे एका लाईनीत घेतले. यह 5 प्रकार के कषायों का वर्ग है. इस प्रकार इन 10 वर्गों में 50 महाकषायों के लक्षण और उदाहरण को बतलाने के लिए वर्णन किए गए. म्हणजे 50 महाकषायासाठी त्यांनी 10 वर्ग तयार केले. असे 50 विद्यार्थी असतील त्यांना त्या ठिकाणी 10 वर्गामध्ये बसवलेला आहे. एका वर्गात बसल्यावर ते गडबड करतील, गोंधळ करतील, समजणार नाही. थोडे क्लास केले. 5-5 मुलांचा एक क्लास केला. 10 पाहिजे 50. कळलं का आता तुम्हाला? ते हेडिंग नुसार एका लाईनीत लिहून काढा हे सगळे नोट्स काढताना. आजच्या आज काढा नोट्स. पुढे चला आता सगळ्यात महत्वाचं आपण यांची जरा माहिती घेऊ. आपण जे पाहिलेत वर्ग आता 10 वर्ग कशाला काय म्हणतात किंवा त्याच्यात काय काय कोणकोणते द्रव्य आहेत त्याचं माहिती घेऊ. कुछ महाकषायों के नाम और उनकी निरुक्ति इनका वर्णन किया है. जीवनीय, विटालाइजर, VITALISER, जीवनीय, जीवन आयु को कहते हैं और आयु शरीर इंद्रिय सत्व आत्मा का संयोग को स्थिर बनाने वाले द्रव्य को जीवनीय कहते हैं. जीवनम आयु तस्मै हितम जीवनीयम, जैसे जीवक आदि. तो जीवनीय में
जीवनीय में हमने कौन कौन से देखा वर्ग? जीवनीय, ब्रुवनीय, लेखनीय, वेदनीय, संदनीय और दीपनीय। अभी आगे आगे चलते हैं। ब्रुवनीय, बल्क प्रोमेटिंग्स, जो शरीर में रस आदि धातुओं को बढ़ाकर स्थूलता ला देता है, उसे ब्रुवनीय ब्रुवनीय कहते हैं। बृहत्व में शरीर से जनित ब्रह्म, जैसे असगंध, काकोली, विदारी कंद. आता विदारी कंद जे आहे ते वृक्ष पण सांगितलेलं आहे, वाजिकर सांगितलेलं आहे, विदारी कंद आणि भ्रुवन कर्म करणार आहे. लक्षात, यांनी काही ज्या डेफिनेशन आहेत, लेखनीय जीवनीय कशाला म्हणायचं, बृहनीय कशाला म्हणायचं, याचं वर्णन केलेलं आहे. लेखनीय, इमैसिएटिंग, जो द्रव्य शरीर की धातुओं का शोषण कर दुबलापन ला देते हैं, जो शरीर को हल्का तथा कृश बना देते हैं, उन्हें लेखन या लेखनीय कहते हैं. हम आपण काय करतो, स्तोल्य असेल लेखन लेखन बसते आपण त्याला देतो. त्याचं कामच आहे लेखन करणे, पतला करणे, दुबला करणे. इन द्रव्यों में वायु और अग्नि महाभूतों की अधिकता होती है. वायू आणि अग्नी काय करणार आहे दोघे? वायू वात वाढवणार, कप कमी करणार. अग्नी त्या ठिकाणी त्याच्या उष्ण जेवणाने पाचन करणार सगळं. जे धातूंची वृद्धी झालेली आहे, दोष वृद्धी झालेली आहे, जे आमता वाढलेली आहे, मेद वाढलेलं आहे, पाचन करणार. तो वायू और अग्नि महाभूतों की अधिकता होती है. धातून मलान्वा देहस्य विशिष्य लेखेच लेखनम तद्यता शौद्रम मरीचा आणि शिलाजित. जैसे लेखनीय द्रव्य कोणते आहेत? नागरमोथा, उसके साथ कुष्ठ, हल्दी, वचा. भेदनीय किसे कहते हैं? मिस ब्रेकिंग, नहीं सॉरी, मास ब्रेकिंग. मास ब्रेकिंग, जो द्रव्य शरीर के विभिन्न भागों में चिपके हुए दोष और मलों को तोड़ तोड़ कर बाहर निकाल देते, उन्हें भेदन अथवा भेदनीय कहते हैं. मलाधिकबद्धम, मलाधिकमबद्धम, यदबद्धम व पिंडितम मले भित्वाद पातयती भेदनम कुटके. जैसे कुटकी सांगितलेली बघा, भेदन कर्म करणारे. कॉन्स्टिपेशन इज द फादर ऑफ डिसीज. ज्यांना मलबद्धता आहे, कॉन्स्टिपेशन हार्ड स्टूल आहे, ब्रेक करायचं काम जर कोण करतं तर कुटकी करते. लक्षात घ्या. म्हणून भेदन कर्मासाठी कुटकी ही श्रेष्ठ सांगितलेली. आचार्य शारंगधराने सांगितलेले, मला अधिकबद्धम यदबद्धम वा पिंडितम मले भित्वाद पातयती भेदनम कटुक यथा. भेदन द्रव्य गुद मार्ग से दोष और मलों को बाहर निकालते. इसमें पृथ्वी और जल महाभूतों की प्रधानता रहती है. हमें पता है विरेचन कर्म करने द्रव्य और वमन कर्म करने वाले द्रव्य, उसमें 5 ही गुण सेम है. उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, व्यवय, विकासी. सिर्फ फर्क है पंच महाभूता का. वमन में अग्नि और वायु महाभूत दिक्य है, इसलिए वमन होता है. विरेचन में पृथ्वी और जल महाभूत दिक्य होता है, इसलिए विरेचन होता है. वमन में ऊर्ध्वभागर प्रभाव होता है, विरेचन द्रव्य में अधोभागर प्रभाव होता है. बात खत्म. तो भेदन कर्म करने वाले तो पृथ्वी और जल महाभूत की इधर दिया है. हमने लेखन में देखा था अग्नि और वायु महाभूत दिक्य है. उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, व्यवय और विकासी गुणों से युक्त होते हैं. कार्य करने की प्रक्रिया के भेद से भेदन के 4 प्रकार है. इंपॉर्टेंट लक्षण, रेचन, अडलोमन, संवत्सरण, भेदन. इसका वर्णन आप देख लीजिए. आगे चलो. दीपनीय, ॲपेटायझर्स. भूक लागली पाहिजे, पेशंट विचारतो, डॉक्टर साहेब भूकच लागत नाही, तरी मी खातो. मग काय होईल? आमता वाढेल आणि मग रोगा सर्वेपी मंद. अग्नी मंद आहे, रोग वाढणार. अग्नि प्राकृत आहे, रोग कमी होणार. मग ॲपेटायझर काय देणार? तो बघा त्याची व्याख्या बघा पहिली. जो द्रव्य आमा का पचन तो नहीं करते किंतु अग्नि को प्रदीप्त करते हैं, क्षुधा की वृद्धि करते हैं और पाचक रसों को बढ़ा देते हैं, उन्हें दीपन कहते. फक्त अग्नि प्रदीप्त करतात है, जैसे पिप्पली आदि. तो दीपन में क्या श्रेष्ठ बताया है? कौन सा द्रव्य कोई बताएगा? दीपन में क्या श्रेष्ठ है, पाचन में क्या श्रेष्ठ है और दीपन पाचन में क्या श्रेष्ठ है? अरे सांगा सांगा. दीपन पाचन आणि दीपन पाचन आपण द्रैगुणमध्ये शिकलेला आहात.
कोमल सिंगारे सांगा. ऋचा कुलकर्णी, प्रतिभा सोमवंशी, गणेश बाजाड. चला, सगळ्यांची नावं घेतल्यावर काय होईल? दीपनासाठी श्रेष्ठ आहे, बडीशेप म्हणून सांगितलेले आहे. लक्षात घ्या. दीपनासाठी बडीशेप मिशी म्हणून वर्णन केलेलं आहे बघा, बडीशेप. पाचनासाठी नागकेशर सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे आणि दीपन पाचनासाठी चित्रक सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे. पाठ करा हे, एवढं सुद्धा आपल्याला येत नाही अजून. आपण पीजी तयारी करतोय. दीपनीयमध्ये काय? दीपन बडीशेप, पाचन नागकेशर आणि दीपन पाचन चित्रक सांगितलेला आहे. चित्रको दीपन पाचन. पर दीपन की व्याख्या करते समय ऐसा बताए, आमगा पाचन नहीं करता है, सिर्फ पाचक रस का स्राव करता है और अग्नि प्रदीप्त करता है. तो हमें जब पेशेंट पंचकर्म के लिए आता है तो उन्हें पहले दीपन पाचन देना पड़ता है. तो हम क्या चित्र का दिवटी दे देते हैं, आम पाचक कोटी दे देते हैं. तो चित्रक दीपन ही करता है और पाचन ही करता है. तो शुद्धा की वृद्धि करते हैं और पाचक रसों को बढ़ाते हैं, लेकिन आम का पाचन तो नहीं करते, सिर्फ अग्नि को प्रदीप्त करते हैं. तृप्तिघ्न, एंटी तृप्तिघ्न, सैटोरेटिव्स, SATURETIVS. तृप्ति अर्थात बिना भोजन किए ही भोजन से तृप्ति का अनुभव होना, यह एक कफज विकार बताया है, जिसे अरुचि या भक्त द्वेष भी कहते हैं. तृप्ती झाली बा, मला काही खायची इच्छाच नाही, अरुचि भक्त द्वेष. और इस विकार को दूर करने वाले द्रव्य को तृप्तिघ्न, तृप्तीचा नाश करणारे, जैसे सुंठ चित्र हे काय करतात, पोट भरल्यासारखं वाटतं, याचा अर्थ विकृती झालेली आहे, त्याचा नाश करतात. अर्शोघ्न, एंटी हेमोराइडल्स, अर्श को नष्ट करने वाले द्रव्य को अर्शोघ्न कहते हैं, जैसे बिल्व चित्रक. कुष्ठघ्न, एंटी डर्मेटोसिस, जिस रोग में त्वचा दूषित होती है उसे कुष्ठ कहते हैं. जिस रोग में त्वचा दूषित हो जाती है उसे कुष्ठ कहते हैं. कुत्सितम तिष्ठति त्वक् यस्मिन् रोगे तत् कुष्ठम. इस प्रकार सामान्यतः सभी त्वक रोगों में लाभकारी द्रव्य को कुष्ठघ्न कहते हैं, जैसे खदीर, आंवला, हल्दी, कुष्ठनाशक. वमनोपग, सब इमेटिक्स, उपक शब्द का अर्थ है सहायक होना. जो द्रव्य वमन कर्म में सहायक होते हैं उन्हें वमनोपक कहते हैं. समझ में आया? उपसहायत्वेन गच्छति इति उपग, वमनस्य उपग वमनोपग, जैसे यष्टिमध. मूत्र विरजनीय, यूरिनरी एंटीसेप्टिक्स, जो द्रव्य मूत्र के विकृत वर्ण को दूर कर तथा मूत्र के दोषों को दूर कर मूत्र में प्राकृत वर्ण लाते हैं उन्हें मूत्र विरजनीय कहते, जैसे कमल आदि. कासहर, जो द्रव्य अपने माधुर्य, स्निग्धता तथा उष्णता के कारण वात के शोभ को दूर कर कास वेग को शांत करते हैं उसे कासर कहते, जैसे मनुका, पीपर, काकड़ा, सिंह आदि. शोणित स्थापन, हेमोस्टैटिक्स, जो द्रव्य रक्त के दोष को दूर करके रक्त की वृद्धि करते हैं और रक्तस्राव को रोकते हैं उन्हें शोणित स्थापन कहते हैं. शोणितम प्रकृतो स्थापयति शोणित स्थापनम, जैसे मधु, मुलेठी, केसर, मोचरस आदि. संज्ञा स्थापन, रिसक्सिटेटिव्स, जो द्रव्य बेहोशी को दूर कर होश ला देते हैं, संज्ञा ज्ञान ला देते, उन्हें संज्ञा स्थापन कहते, जैसे हिंग, महानिंब, वचा, ब्राह्मी, जटामांसी आदि. अशा प्रकारे आपण आता या ठिकाणी व्याख्या पाहिलेल्या आहेत. पुढे आपण जे महाकषाय बघणार आहोत त्यामध्ये 50, प्रत्येक महाकषायामध्ये 50 महाकषाय आहे, त्याच्यामध्ये एका महाकषायामध्ये 10 द्रव्य आहेत. तर 50 गुणिले 10 इज इक्वल टू 500. सगळे मिळून किती आहेत कषाय? 500. लक्षात घ्या. आणि महाकषाय 50, म्हणजे 50 महाकषायाची 50 नावं आहेत, त्यात प्रत्येकी 10 द्रव्य आहेत, सगळे 500 कषाय झाले.
याचं वजन आपण ब्रेक नंतर 10 मिनिटांनी बघू. 10 मिनिटं ब्रेक. 8:43 ते 8:53. ठीक आहे. 9:30 पर्यंत आपण क्लास घेऊ. थँक यू.